म्हणेन यंदाचं 2024-25 या वर्षामध्ये खूप सारे कंपॅरेटिव्हली भरपूर स्पर्धा झाल्या। मग डे अँड नाईट असतील, रजनी स्पर्धा असतील, डेच्या स्पर्धा तर इतक्या झाल्या की मग रसिक प्रेक्षक कंटाळून म्हणू लागले की आता डेच्या स्पर्धांपेक्षा रजनीच्या स्पर्धांना मात्र खरं तर चांगली रंजकता आली आणि रजनी क्रिकेटच्या स्पर्धा भरपूर झाल्या। आपण असं नक्कीच पाहिलं। मॅचला आपण एका बाजूला सुरुवात सुद्धा करणार आहोत। जर आपण पाहतोय ज्या खेळाडूनं आपलं नाव लौकिक केलंय, विथ द बॉल, विथ द बॅट, विथ द फिल्डिंग, ॲथलेटिसिझम, अशा तिन्ही रोल मध्ये ज्यानं चांगली भूमिका बजावली आहे असा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये ज्यांना आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं, जुगल घरत, त्याच्या समवेत भुवनेश ठाकूरला आपण पाहिलं आणि पहिल्या इनिंग मध्ये अप्रतिम खेळ झाला, जिथे पहिल्या इनिंगचा धावसंख्येचा आलेख आपण पाहिलं तर 64-65 असं एक मोठं टार्गेट इथं मात्र सेट झालं आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग पेअर, रायगड ठाण्याची ती मॅच अजूनही आठवत असेल, शेवटच्या बॉलवर आलेला तो षटकार, नाव आहे सन ऑफ अ सॉइल मिस्टर जीवित म्हात्रे ऑन अ स्ट्राइक। पहिलाच बॉल अपील झाली, स्ट्रॉंग अपील, विकेट कीपर स्वतः टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांनी जबाबदारी घेतली आहे। लाऊड अपील झाली कारण मोठा फलंदाज समोर आहे। असं नेहमी व्हायचं, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर जेव्हा स्ट्रायकर एंडवर असायचे, शोएब अख्तर जेव्हा गोलंदाजी करायचा विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये कुणी असू दे, मग जेव्हा बॅटवर बॉल अदलायचा ना भरपूर अपील व्हायची, एक्साइटमेंट भरपूर होती, परंतु कॉन्फिडन्स तितका नव्हता। पहिला बॉल डॉट, इथे पुण्याची अपील झाली, इथे थोडी चूक हो, बाल बाल बचावलेत, काय घडलं एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कॅमेराच्या साह्यानं सुद्धा पाहायला मिळेल। आमचे मास्टर कॅमेरामॅन खरं तर आपण पाहतोय अमोल पाटील क्षणचित्र टिपत असताना। जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे। नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे, कॅप्टन आलेत, सोनाई तलेगाव त्यांच्या विरोधात वोडाफोन वहाल, 5 षटकांचा सामना। स्पर्धेचे काही नियम, वेलकम टू उरण तलेगाव रसायने म्हणजे मोठा प्रवास आज केलाय आमचे सन्माननीय अतिथी। आम्ही किशोरजी म्हात्रे यांना विनंती करू, नुकतेच त्यांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालं, या आपण कॅप्टन एका बाजूला। सो कॅप्टन वोडाफोन वहाल, वेर आर यू? युवा आहेत, धाडसी आहेत, आज आलेत। चला आणि किशोर दादांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करू। एका बाजूला मॅच सुरू असताना थोडासा खंड पडलाय, हेड इज द कॉल अँड टेल इट इज सोनाई तलेगाव टीमचे कॅप्टन आमच्या समवेत। टॉस जिंकलात, काहीतरी थोडं बोलता येईल, टॉस जिंकलात, का असणारे डिसिजन, कसा प्रवास राहिलाय, बऱ्याचशा चर्चा होतात, पण ठीक आहे हरकत नाही। टॉस जिंकलात, काय डिसिजन घेणार आहात? हरकत नाही, निर्णय चांगला घेणार, कारण निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ घ्या, परंतु निर्णय हा योग्यच असायला हवा, कारण नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बरंचसं चित्र मॅचचं आपण पाहिलं ना तर ते टॉसवर असतं, परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा कॅप्टन फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतात। द गेम इज ऑन, निहारसाठी हा बॉल फ्लाइट दिली आहे, लाल मातीची विकेट आहे, जिथे भरपूर चांगला बाउन्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळालाय आणि बाउन्स न बीट केलं, सरप्राईज केलंय फलंदाज निहार म्हात्रेला, सन्मान आपण करणार आहोत। डॉट बॉल पर्सेंटेज वाढत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल पासून जी सुरुवात झाली आहे गोलंदाजाची आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमची, अप्रतिम ड्रीम स्टार्ट, खुड त्या पद्धतीचा चेंडू, शॉर्ट पिच बॉल, या बॉलवर हॅमर खेळाय, निहार म्हात्रेकडे आहे ताकद आणि त्याच्या ताकदीच्या साह्याने लगावलेला हा चौकार बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी बळ देईल, ताकद देईल, रणसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल। डीजे मास्टरला आम्ही थोडं थांबू, व्यासपीठावर आमचे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत। सन्मान्य समीरजी तांडेल यांना मी विनंती करू, खर तर ते युवा उद्योजक आहेत आणि सोनाई एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर आणि सोनाई तलेगाव या टीमचे ते पुरस्कर्ते आहेत। आम्ही दादांना विनंती करू की यावं आपण या व्यासपीठावर, आपलं आयोजकांच्या वतीनं धर्मवीर चषक या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही
सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतोय। मैदानाच्या आतमध्ये आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहूया कसा फटका सजवलाय। निहार म्हात्रेची ताकद, त्याची नजाकत, त्याचं शॉट सिलेक्शन, त्याचा फुटवर्क, त्याचा स्टार्स आणि यंदाचा 2024-25 चा त्याचा फॉर्म या मॅच मध्ये तो मात्र दाखवतोय। नाव पुन्हा एकदा आपण सांगूया, निहार म्हात्रे हा एक फायर पॉवर बॅट्समन आहे ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय। ओ इथे पंच अपडेट करतायत की हा बीमर नो बॉल आणि मात्र नो बॉल म्हणजेच काय तर एक्स्ट्रा धाव ऍड होईल धाव फलकावर आणि नेक्स्ट बॉल असणार आहे तो म्हणजेच फ्री हिट। स्पर्धा आहे आपली सुपर हिट। पाहूया नेक्स्ट बॉल, द नेक्स्ट बॉल इज फ्री हिट आणि फ्री हिटचा बॉल हाताळण्यासाठी एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज निहार म्हात्रे स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील। सज्ज आहे, क्रीज मध्ये घुसले, आडव्या पट्ट्याना बॉलला उडवलाय। पुन्हा एकदा अप्रतिम शॉट सिलेक्शन, चेंडूवरची नजर आणि कडक फटका सजवला। निहार ची दाहकता, निहारची आक्रमकता आणि निहारचा अप्रतिम असा स्टान्स आणि फुटवर्क आपल्याला पाहायला मिळाला आहे। टीम मुलेखंड या टीम साठी अप्रतिम ड्रीम स्टार्ट अ वेल बिगिन इज द हाफ टर्न असं आपण म्हणत असतो। आम्ही व्यासपीठावर मान्यवरांचा सन्मान करणार आहोत। सन्माननीय अतिथी समीरजी तांडेल सरांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं। आपण जो उल्लेख केला तलेगाव या टीमचे पुरस्कर्ते आणि या व्यासपीठावर माता महिला भगिनींचा आणि त्याचबरोबर आपण पाहताय सौभाग्यवती मेघाताई दमडे ताईंचं शुभागमन होतंय। उरण विधानसभा जिल्हा प्रमुख ही मोठी जबाबदारी सांभाळत असताना आज खर तर मी म्हणेन अनेक युवतींना जे आदर्श स्थानी ठरलेत आज आपण त्यांची विशेष उपस्थिती पाहताय। त्यांचा आपण करूया आपण या स्पर्धेच्या निमित्तानं धर्मवीर चषक 2025 च्या निमित्तानं सहर्ष मनस्वी स्वागत, सुस्वागतम 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 आलेल्या तमाम अतिथींचा आपण करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष मनस्वी स्वागत। वेलकम, वॉर्म हार्टेड अँड गुड इव्हनिंग टू एव्हरीवन। मॅच सुरू असताना आपण रसिक प्रेक्षकांची वर्दळ या क्रीडांगणावर आणि या व्यासपीठावर आपण पाहतोय, त्यांचा यथोचित सन्मान आपण करणार आहोत। तत्पूर्वी नेक्स्ट बॉल जुगल आलेत, ड्राइव्ह केलं बॉलला, ओहो जीवित म्हात्रे वन ऑफ द फाइनेस्ट ओपनिंग एक्सप्लोसिव्ह बॅटर आणि त्याच्या बॅटमधून आला त्याचा ऑन साइड फेवरेट स्ट्रोक, अजून एक हाय अँड हँडसम षटकार। (22) 22 धावा 65 काढायचे। 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। जीवित म्हात्रे आणि त्याचबरोबर अनिलजी ठाकूर अर्थातच JNPT खर तर या प्लांट मध्ये अभियंता म्हणजेच ऍज अ इंजिनियर म्हणून ते कार्यरत आहेत आणि आज JP क्लब जसखार चे RP क्लब जसखार चे ते सदस्य आहेत। त्यांना मी इन्व्हाइट करू की या आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे। हा ही बॉल एकदा मिळणार, ही जोडी म्हणून मी म्हणेन दोन्ही बाजूने मात्र आक्रमण आणि आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय। एका बाजूला निहार, एका बाजूला जीवित थोडा स्ट्रगल करत असताना आपल्याला पाहायला मिळाला। जीवित थोडा इंजुर्ड आहे परंतु त्याच्या बॅटमधून अप्रतिम फटके येत आहेत। रणसंख्या आपण पाहता 23। यावेळेला हा मी म्हणेन वेस्ट ऑफ व्हेरिएशन केलेला बॉल, गती कमी केली। जुगलला ठाऊक आहे फलंदाजाचा स्टान्स, जुगलला ठाऊक आहे त्याच्याकडे असलेलं शॉट सिलेक्शन, त्याचा प्लस पॉइंट्स, त्याचे मायनस पॉइंट्स। नेक्स्ट बॉल जुगल, याही वेळेला मात्र मिस केलंय, बीट केलं, स्विंग आणि स्पिन, पुन्हा एकदा अजून एक डॉट बॉल आलाय। त्याचबरोबर दापोलीच्या माजी सरपंच समताताई गोसावी यांचे आपण शुभागमन पाहता या व्यासपीठावर, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करतोय। स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे मुख्य आयोजक उरण तालुका
प्रमुख सन्माननीय श्री दीपकजी ठाकूर, त्याचबरोबर जसकार उरण तालुका प्रमुख आणि उपसरपंच सौभाग्यवती प्रणालीताई म्हात्रे आणि युवा सामाजिक संस्थेचे प्रेसिडेंट हर्षल ठाकूर यांच्या माध्यमातून स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. बॉल हवेमध्ये आणि पाठपोरा फिरलाय बॉल भोवऱ्यासारखा. एक नव्हे तो दोन मिळतील. जीवित इंजर्ड आणि अशाही परिस्थितीमध्ये जीवित मात्र क्रिकेटचं डेडिकेशन समर्पकता दाखवत असताना 2 धावा मिळतील. 2 मोर ॲडेड इनटू द टोटल आणि रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती एकंदरीत दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 25 धावा. जसं षटक संपेल तसं आपण पाहुण्यांचा सन्मान ही कव्हर करणार आहोत. धर्मवीर चषक 2025 मानाची स्पर्धा आपण पाहताय. इथे बॅट आधीच फिरली, बॉल नंतर निघून गेलाय का? हो, and that is another fair ball, quicker clever bowling. चला, आणि शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे सन्माननीय प्रदीपजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समवेत भालचंद्रजी म्हात्रे साहेब आपले ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ प्रतिष्ठित अगदी अनेकांचे मार्गदर्शक. त्यांना मी इन्व्हाइट करू की या आपण आपलंही स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष मनस्वी स्वागत. सन्माननीय अतिथी चला, आपण विशेष सन्मान या व्यासपीठावर करतोय. जो संघ इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल रसायनी विभागातील सोनाई तलेगाव हा संघ. या संघाचे पुरस्कर्ते आणि सोनाई एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर आमचे समीरजी तांडेल साहेबांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करणार आहोत. आम्ही समीर दादांना विनंती करू की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स कडे. आम्ही दीपक ठाकूर दादांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. युवा आहेत आणि अगदी आपण पाहताय युवा असताना आज त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्या नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. तलेगाव रसायनी या विभागातील समीरजी तांडेल यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून एक सर्व क्षणचित्रे आपण लाईव्ह कॅप्चर आणि ब्रॉडकास्ट करतोय. We all are watching the game of tennis ball cricket स्पर्धेच्या निमित्तानं तमाम अतिथींचं शुभागमन. एका बाजूला मॅच सुरू असताना आपण 1-2 सन्मान सुद्धा आपण कव्हर करूया. 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपण स्प्लिट स्क्रीन करूया. अनिलजी कुरुंगले सरांचं इथं शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही अनिल दादांना विनंती करू की आपलाही सन्मान आम्ही करणार आहोत. आम्ही पुन्हा एकदा दीपक दादांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. सो पुन्हा एकदा रसायनी तळेगाव युवा आहेत आमचे हर्षलजी ठाकूर या स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक, अध्यक्ष युवा सामाजिक संस्था, त्यांच्या वतीनं आपण हा सन्मान करतो. आणि मैदानाच्या आतमध्ये थोडी पडझड झाली आहे. एका बाजूला आपण खरं तर आम्ही सर्वच क्रीडा रसिकांचा आम्ही स्पेशली सॉरी असणार आहोत, कारण मॅच सुरू असताना पाहुण्यांचा सन्मान एका बाजूला होतोय. इंजर्ड होते जीवित, परंतु खेळ फार छान झाला. जीवित परंतु हा परतलाय. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. द फर्स्ट विकेट डाऊन फॉर बॅटिंग टीम. पहिलं सेलिब्रेशन भेंडकल टीम कडनं आपल्याला पाहायला मिळालं. 17 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. ती मुलेगड संघाला धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा. अमित सर, आपण टाइम ट्रॅक करणार आहोत, कारण प्रत्येक एका षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी आणि 5 मिनिटांचा अवधी म्हणजे 5 षटकांसाठी किमान 25 ते 27 असं अवधी आपण देऊया. आणि प्रत्येक एका षटकाकडे तुम्हाला मात्र अपडेट केले जाईल. पहिल्या षटकासाठी, या अगोदरच्या षटकासाठी तुम्ही किती टाइम खरं तर वापरलाय. आणि त्यामुळेच की काय प्रत्येक टीमला आम्ही सूचित करू की वेळेचं बंधन हे सर्वांना असणार. त्यामुळे वेळेवर मॅचेस कव्हर करणं हे मात्र नक्कीच आयोजकांचा अट्टहास आपल्याला पाहायला मिळाला. ओ टू कॉम बॉक्स.
17 चेंडू आणि 38 धावांची गरज होती. आता मात्र या चेंडूवरती आली होती एक धाव. 16 चेंडू 37 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर भावनेश ठाकूर गोलंदाजी करतो. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज निहार म्हात्रे. निहार म्हात्रेंनी आतापर्यंत जर विचार केला तर 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 16 धावांची खेळी खेळतोय तो निहार. यावेळेस मात्र 16 चेंडू पीक केला या चेंडूला आणि चेंडूला धाडलंय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक आलाय दिमागदार षटकार. आता मात्र 15 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. निहार भरपूर चांगली फलंदाजी करत असताना स्लोवर चेंडू होता. इथून मात्र नक्कीच पुश करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि फलीचा संपर्क तिथे झाला नाही आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळते. समीकरण पुन्हा एकदा चेंज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 31 धावांची गरज आहे. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. पुन्हा एकदा हा चेंडू घुटना टेकलाय. चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा नक्कीच क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होते आणि चेंडू अजून एकदा जाईल सीमा पार. दुसरा षटकार. समस्त आगरी खोल्यांची बाय माऊली एकविरा मातेचं गाणं डीजे मास्टरच्या माध्यमातून लावलं गेलं. इथून मात्र 13 चेंडूंचा खेळ बाकी आणि गरज असणार आहे ती 25 धावांची. 13 चेंडू 25 धावा. निहार आता या मैदानावरती अक्षरशः बरसलाय. यावेळेस मात्र स्लोवर चेंडू होता. निहार यानं पाहिलं परंतु निहारला या चेंडूवरती नक्कीच धाव संख्या उभारता आली नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि गरज आहे ती 25 धावांची. चला व्यासपीठावर एक सन्मान आम्ही करतोय. सन्माननीय अनिलजी ठाकूर आज खर तर JNPT या प्लांट मध्ये असिस्टंट मॅनेजर या कार्यपदावर ते कार्यरत आहेत, अभियंता म्हणून. आज त्यांचा आपण विशेष सन्मान आमचे सन्माननीय ठाकूर सरांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही करतोय. अर्थातच धर्मवीर चषक ही स्पर्धा आपण मानाचा करंडक आपल्या जसकारचा आणि जसकार विभागातीलच आपले अनिलजी ठाकूर यांचा सन्मान आपण केलाय. आणि व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते तालुका चिटणीस शेतकरी कामगार पक्षाचे विकास शेठ नाईक साहेबांचं इथे शुभ आगमन झाले. त्यांचं आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर जसकार गावचे युवा उद्योजक सन्माननीय श्री सुदीपजी पाटील साहेब उपस्थित आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे आपण स्पर्धेच्या निमित्तानं वेलकम करतोय. त्यानंतर उद्योजक उरण विभागातील किरणजी पाटील साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे आपण स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करूया. फटाक्याच्या आतषबाजीने त्यांचा आपण विशेष सन्मानही करतोय. त्यानंतर नरेंद्रजी पाटील साहेब उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. ज्येष्ठ नेते ज्यांचं आपण नाव आदराने घेतोय. ज्येष्ठ नेते शेतकरी कामगार पक्ष त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. आलेल्या तमाम अतिथींचं क्रीडा रसिकांचं आपण करूया आयोजकांच्या वतीने स्पर्धेच्या निमित्तानं धर्मवीर चषक 2025 चा हा दैदिप्यमान सोहळा आपण एन्जॉय करताय. रजनी क्रिकेट प्रकाश झोतातील स्पर्धा आणि या स्पर्धेला तमाम अतिथींचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला मॅच सुरू असताना मात्र थोडासा खंड पडला. आपण थोडी दिलगिरी व्यक्त करूया अमित सर रसिक प्रेक्षकांची आणि जाऊया आपण थेट पुन्हा एकदा क्रीडा कॉम्बॉक्स कडे. ऐकूया अमित पाटील सरांचा शासकीय हिंदी भाषेवरचा एक जबरदस्त प्रभुत्व. तो 12 गेंदे 25 की जरूरत. फिर एक बार गेंदबाज यहां से जुगल आते हुए नजर आए. पहली गेंद फुल पावरफुल वंडरफुल सक्सेसफुल 6 रन. इनिंग में जब 64 बने तो मैंने कहा था कि ट्रेलर आपने देखा है लेकिन पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 11 गेंदें शेष और जीतने के लिए 19 की जरूरत. कड़ा मुकाबला मैदान के अंदर. एक तरफ हमने बात की निहार म्हात्रे की
जो बल्लेबाजी करते समय आग उगल रहे थे, अब अक्षय दाभोलकर ने भी शुरुआत की है। 2 गेंदों में 7 रन बनाते हुए यहां से नजर आ रहे अक्षय दाभोलकर। मुकाबला अब आने वाले 11 गेंदें शेष और 19 रनों की जरूरत। जुगल गरत, अगर जुगल गरत की बात करेंगे, एक जेन्युइन ऑलराउंडर खिलाड़ी है, सबसे बड़ी जड़ है इस टीम की। और अगर जड़ पे वार करो तो बड़े से बड़े पेड़ भी नीचे गिरता है, और यही किया है यहाँ पर बल्लेबाज अक्षय दाभोलकर ने। जड़ के ऊपर ही वार किया है। 11 गेंदे और 19 की जरूरत। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, जिसमें कोई भी टोटल कभी भी जीत की हामी नहीं देता है। यहाँ पर अब 11 गेंदे और 19 की जरूरत है। काफी कड़ा मुकाबला, दिल की धड़कन तेज कर देने वाला यह मुकाबला है। 11 गेंदे 19 की जरूरत। अक्षय तैयार स्ट्राइक रेंज के ऊपर। जुगल गरत भी जरूर काफी एक जेन्युइन ऑलराउंडर खिलाड़ी है, काफी बड़ा खिलाड़ी है। ये खिलाड़ी भी इस मैच में वापसी कर सकता है। इस बार देखिए माइंडसेट, देखिए इस खिलाड़ी का। छक्का आने के बाद वहां पर हल्के हाथों से 2 रन पूरे किए। 2 की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ समीकरण होगा चेंज। आने वाली 10 गेंदें शेष और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। कशमकश कड़ा मुकाबला मैदान के अंदर अभी भी जारी है। 10 गेंदें 17 की जरूरत। क्रिकेट का एक समीकरण अक्सर मुझे याद आता है कि जीतो तो ताली वरना गाली। इस बार देखिए फिर एक बार गेंद जाते हुए कारपेट के माध्यम से सिंगल जरूर पूरा किया। दूसरे की कोशिश में थे वहां पर अक्षय, लेकिन बल्लेबाज निहार मात्रे ने वहां पर नकार दिया और यहां से ये सिंगल रन पूरी होती हुई सिंगल के मदद से समीकरण एक और बार चेंज होगा। आने वाली 9 गेंदें शेष और जीतने के लिए 16 की जरूरत। जुगल गरत कमबैक के लिए जाने जाते हैं। पहले गेंद के ऊपर छक्का खाया तो क्या हुआ, आने वाले 5 गेंदों के ऊपर कमबैक करने की ताकत मैं रखता हूं और वो दिखाते हुए नजर आ रहे हैं। 9 गेंदें शेष, 16 की जरूरत। इस बार देखिए फिर एक बार गेंद के ऊपर प्रहार किया, हथौड़ा शॉट निहार मात्रे का, एक और छक्का। की जरूरत निहार मात्रे को 2 वहां पर जीवन दान दिए थे, पहले तो रन आउट के तौर पर और एक कैच भी छोड़ा था इस खिलाड़ी का। क्रिकेट का एक समीकरण, पकड़ो कैचेस और जीतो मैचेस। 14 गेंदों में 34 रनों की पारी खेलते हुए निहार मात्रे। आने वाली 8 गेंदें शेष, जीतने के लिए 10 रनों की जरूरत। कड़ा मुकाबला मैदान के अंदर। एक तरफ बीसीसी भेंटकल 11 टीम नजर आती हुई तो उनके खिलाफ खेलती हुई भावना इंटरप्राइजेस तुषार स्पोर्ट मूलेखंड टीम। 8 गेंदें शेष, 10 की जरूरत। 65 रनों का पीछा कर रही थी टीम भावना इंटरप्राइजेस तुषार स्पोर्ट मूलेखंड टीम, लेकिन 65 का पीछा करते समय अब 8 गेंदें शेष और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। कड़ा मुकाबला, काफी कड़ा मुकाबला। मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जितना पिक्स हो, क्योंकि जीतने का मजा तभी आता है जिसमें हारने का रिस्क हो। 8 गेंदे 10 की जरूरत। जुगल तैयार। इस बार देखिए फिर एक बार काफी बढ़िया शॉट, तीर की तरह सीधी, लेकिन वहां पर खिलाड़ी तैनात। सिंगल रन मिलेगी। 7 गेंदें शेष और 9 रनों की जरूरत। अब 12वां खिलाड़ी भी यहां से जरूर बातें करते हुए नजर आ रहा है कि ये वाली गेंदें पहले फेंकनी चाहिए थी, लेकिन जो खेलता है ना उसको बराबर मालूम होता है कि कौन से गेंद करनी है किस खिलाड़ी को। लेकिन कभी कभी पैंतरे भी फंसते हैं। क्रिकेट का खेल ही ऐसा है जहां पर हर प्रेडिक्शन फेल है, वही क्रिकेट का खेल है। एक और बार शॉर्ट पिच गेंद, गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा, गेंद के नीचे खिलाड़ी और नहीं करेंगे गलती। विकेट नंबर 2 मैदान से बाहर। अक्षय दाभोलकर बैक टू पैवेलियन। मास्टर थोडं आम्ही तुम्हाला थांबू आणि व्यासपीठावर आपण महिला माता भगिनींचा आपण सन्मान करूया। अर्थातच ज्यांची विशेष उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतीये, जिल्हा प्रमुख महिला उरण विधानसभा मेघाताई दमडे ताईंचा सन्मान आम्ही करणार आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करू
प्रणालीताई म्हात्रे यांना उपसरपंच आणि त्याचबरोबर शिवसेना तालुका प्रमुख जसखार उरण हा विभाग आणि त्यांच्या पवित्र शुभोस्ते आम्ही मेघाताई दमडे यांचा आपण सन्मान करणार आहोत। आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने स्पर्धेच्या निमित्तानं आपलं सहर्ष स्वागत असणार आहे। नारी शक्ती आणि स्त्री शक्तीचा आदर आज या व्यासपीठावर होताना आपल्याला पाहायला मिळते। मग क्षेत्र कोणती असू द्या, पुरुषांच्या अगदी बरोबरीनं महिला आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आपल्याला पाहायला मिळतात। मग राजकीय वर्तुळामध्ये खरं तर आपण पाहताय मोठं नाव जिल्हा प्रमुख महिला उरण विधानसभा आणि शिवसेनेचे शिल्लेदार म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो। त्यानंतर आम्ही समताताई गोसावी दापोली माजी सरपंच यांचा सन्मान आम्ही करतो। आम्ही धनवंती ठाकूर ताईंना विनंती करू ग्रामपंचायत सदस्य की त्यांच्या शुभोस्ते आपण समताताईंचा आपण सन्मान करावा। एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय। सर्वच आपण पुन्हा एकदा धडाडीच्या कार्यकर्त्या आणि महिला माता भगिनींचा आम्ही पुन्हा एकदा आभार आणि कौतुक करू आयोजन कमिटीच्या वतीनं स्पर्धेच्या निमित्ताने आमचे प्रदीपजी ठाकूर साहेबांच्या वतीनं आणि त्याचबरोबर धर्मवीर चषक 2025 स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करतोय। जाऊया आपण थेट कॉम्बॉक्स कडे जिथे आपण पुन्हा एकदा मॅच मध्ये खरतर पुन्हा आगमन करत असताना एका बाजूला खरतर आपण पाहताय मुलेखंड, तर त्यांच्या विरोधात त्यांचा शेजारचा संघ आपण पाहतोय भेंडकल। तो इस गेंद के ऊपर एक और बार 2 रन मिलते हुए पिछली गेंद के ऊपर कैच छूटा था, इस गेंद के ऊपर रन आउट छूटा है। क्या कर रही है टीम बीसीसी भेंडकल टीम? फील्डिंग में जो गलतियां की थी जरूर वहां पर भावना इंटरप्राइजेस तुषार स्पोर्ट मुलेखंड टीम ने वो गलतियां करते हुए अब भेंडकल के खिलाड़ी नजर आते हुए समीकरण चेंज होगा। आने वाली गेंदें बची है 4 और जीतने के लिए 5 की जरूरत। उम्मीदें से बंधा एक जिंदी परिंदा है इंसान जो घायल भी उम्मीदों से और जिंदा भी उम्मीदों के ऊपर है। उम्मीद के ऊपर दुनिया कायम। 4 गेंदे और 5 की जरूरत और निहार मात्रे 39 रनों की निजी पारी खेल रहे 17 गेंदों में। इस बार ये गेंद जरूर वहां पर वेरिएशन किया लेकिन ऑप्शन से ज्यादा बाहर ये गेंद अंपायर का इशारा आता हुआ इट्स अ वाइड गेंद। अब 4 गेंदे शेष और 4 की जरूरत। क्रिकेट में आपको तीनों डिपार्टमेंट में अच्छी कामगिरी करनी होगी तभी आपकी जीत पक्की होती है। गेंदबाजी, बल्लेबाजी और क्षेत्र रक्षण। फील्डिंग अगर आप खराब करोगे तो आपको जरूर इस मुकाबले में मात मिल सकती है। इस बार देखिए तेज तर्रार गेंद फेंकी, सिंगल रन, फिर एक बार पूरा, दूसरे का कॉल जरूर है वहां पर। क्या दूसरा पूरा होगा? और रनिंग बिटवीन द विकेट, क्या रनिंग बिटवीन द विकेट है टीम भावना इंटरप्राइजेस तुषार स्पोर्ट मुलेखंड टीम की। 2 रन पूरे किए वहां पर। नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज है जो काफी तेज नजर आते हुए। दूसरा रन कब पूरा किया यह पता भी नहीं चला इस खिलाड़ी द्वारा। यत्नेश पाटिल है नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर। 3 गेंदे शेष और जीतने के लिए 2 की जरूरत। 3 गेंदे 2 रन, कड़ा मुकाबला, काफी कड़ा मुकाबला होता हुआ नजर आता हुआ। 3 गेंदे और 2 की जरूरत है। स्ट्राइक रेंज के ऊपर निहार। इस खिलाड़ी को आपने जीवन दान दिए ना इस मैच में, वही अब महंगे साबित हो रहे। लेकिन मैच अभी भी फिनिश नहीं हुआ है। जब मुकाबला नजदीक आता है तो जरूर कांटों भरी टक्कर रहती है। सिंगल रन पूरा किया, दूसरे की कोशिश वहां पर हो रही है। देखिए क्या होगा वहां पर, दूसरे रन की कोशिश और अंपायर की उंगली आसमान की तरफ। विकेट मिलता हुआ नजर आएगा। की जरूरत, रख हौसला, वो मंजर भी आएगा। प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीने का मजा भी आएगा।
2 गेंदे 1 की जरूरत। जब 2 गेंदे और 1 की जरूरत होती है ना तो जरूर वहां पर जो खेमे में बैठे ना 2 तरह के लोग होते हैं। एक का कहना होता है कि सिर्फ और सिर्फ बल्ले और गेंद का तू सफर कर, रन आसानी के साथ निकलेगी। और एक का कहना होता है जैसी गेंद आएगी वैसा तू खेल कर, अगर लूज आएगी तो तू मारकर भी खेल सकता है। ये दुविधा में रहता है जब बल्लेबाज बल्लेबाजी करने जाता है। लेकिन बल्लेबाज की सोच क्या होगी, क्या सिंगल रन निकालेंगे या फिर बड़ा हिट दागेंगे, ये सोच के ऊपर यह मुकाबला अब जारी है। 2 गेंदे शेष, 1 की जरूरत। कड़ा मुकाबला, काफी कड़ा मुकाबला नजर आता हुआ मैदान के अंदर। एक तरफ नजर आती हुई बीसीसी भेंटकल तो उनके खिलाफ खेलती हुई भावना इंटरप्राइजेस, तुषार स्पोर्ट मुलेखंड। 2 गेंदे 1 रन। क्रिकेट का मजा इसी में है। क्रिकेट का जरूर काफी कड़ा मुकाबला जब रहता है तो दर्शक यही चाहते हैं कि मुकाबला कैसे भी है कोई भी जीते, लेकिन मुकाबला कांटों भरा होना चाहिए। 2 गेंदे 1 की जरूरत। कड़ा मुकाबला, काफी कड़ा मुकाबला मैदान के अंदर। गेंदबाज दीनू घरत। अब जरूर वहां पर भेंटकल के दर्शक चाहेंगे कि ये गेंद डॉट आ जाए और जरूर वहां पर जो मुलेखंड के दर्शक है वो चाहेंगे कि 1 रन निकल जाए। क्या होगा इस गेंद के ऊपर? वहां पर देखिए व्हाइट गेंद फेंकी और इस मैच को ही फिनिश किया गेंदबाज द्वारा। मुकाबला जीतती हुई नजर आएगी टीम भावना इंटरप्राइजेस, तुषार स्पोर्ट मुलेखंड। और मैन ऑफ द मैच के हकदार नो डाउट जिस खिलाड़ी ने बल्लेबाजी करते समय तकरीबन 19 गेंदों में 42 की पारी खेली।